नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे अत्यंत महत्त्वाची, कारण निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचा शिक्षेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यातला एक आरोपी पवन गुप्ता याने दया याचिका केली होती आणि राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळली आहे। त्यामुळे आता या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते। आपल्याला माहिती आहे, जर एकही दया याचिका कुठल्याही देशातल्या कोर्टामध्ये पेंडिंग असेल तर त्याच्यावर फाशीच्या शिक्षेचा निर्णय देता येते आणि त्यामुळे आता सगळ्यांचीच याबद्दलचं सगळेजण वाट बघत होते की ही दया याचिका कधी फेटाळली जाईल। आणि आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार आता या पवन गुप्ताची याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे अर्थातच आता या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झालेला आहे। 7 वर्ष झाली आहेत निर्भया बलात्कार प्रकरणाला आणि अजूनही या सगळे आरोपी तुरुंगात आहेत, पण त्यांना फाशीची शिक्षा मात्र सुनावणी जाऊन सुद्धा दिली जात नाही। अंमलबजावणीमध्ये या तरतुदींमुळे अडचण येत होते आणि आता मात्र या शिक्षेचा मार्ग मोकळा झालेला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, काय अधिक याबद्दल सांगशील? खास करून जर बघितलं की जो दोषी आहे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पवन, त्यांनी जी दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दाखल केली होती ती दया याचिका नाकारण्यात आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता या चारही गुन्हेगारांना फाशीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता थोड्याच वेळात निर्भयाची आई जी आहे या संदर्भात पटियाला कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आहे की पुन्हा एक नवीन डेथ वॉरंट जारी करावा यासाठी। आणि आज पुन्हा एकदा पटियाला कोर्टात या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर पटियाला कोर्ट कशा पद्धतीने या संदर्भात निर्णय घेतं आणि आजच जर सुनावणी झाली आणि जर नवीन डेथ वॉरंट झाली तर होऊ शकतं या चारही गुन्हेगार जे आहेत सामूहिक बलात्काराचे, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील यांच्या फाशीची नवीन तारीख येण्याची शक्यता आहे। यापूर्वी 3दा फाशीची तारीख घोषित करण्यात आली, 3दा ही पुन्हा बदलवण्यात आली होती। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। स्टुडिओ धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत।